दचकलात का घाबरलात? मी घाबरत नाही तुला. आता पण इतकी वर्ष गप्पच बसला होता की तुम्ही आमच्या पुढं? मी गप्प बसलो नव्हतो. तू गप्प केलं होतंस. मला खेळी केलीस. माझ्यावर सूड उगवलास ना. सूड तर तुम्ही उगवताय आमच्यावर. सुनबाईना हाताशी धरून अधिपतीनं आमच्यापासून दूर करू पाहताय. कळत नाही वया आमासनी. तरी मी तुझ्यासारखा नाही. नाहीच. तुम्ही आमच्यासारखे नाहीच. आमच्यापेक्षा 4 काकणं चढच आहेसा तुम्ही. तुम्हाला आणि सुनबाईंना बरोबर कळतं आपला स्वार्थ कसा साधायचा ते. त्या बघा कशा एक एक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करून घेऊ लागल्या त्या. आज शाळा सुरू केली, उद्या अजून काय काय करते. आणि तुम्ही असालच की हो त्यांची बाजू घ्यायला. तुमचा पक्ष कोणता हे आम्हाला बरोबर कळलंय. पण हारणाऱ्या पक्षात जाऊन तुम्ही जिंकणार नाही एवढंच सांगायला आलोय आम्ही. थांब. सांगा ना, माझी शाळा नाही ना बंद होणार. मला असं वाटतं की आज जे काही झालं त्यानंतर मॅडम नाही जाऊ देणार मला शाळेत. जाओ तुम्ही शाळेत. काय म्हणलात? जाओ तुम्ही शाळेत. नक्की ना? एकाच प्रश्नाचं 3दा उत्तर दिल्यावर काय मार्क वाढवून देताय काय तुम्ही मास्तरीन बाई? सांगितलं ना, जाओ तुम्ही. हे बघा एकदा जे आता चालू केलंय ना तुम्ही ते बंद करून जावा शाळेत. पण मॅडमनी पुन्हा अडवलं तर? नाही, मला नाही वाटत आई साहेब अडवते. आणि जरी अडवलं तरी मी बोलतो त्यांच्या संग. पण त्या समजून घेतील यो विषय. जाओ तुम्ही नका काळजी करू. पण अधिपती तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल खरंच थँक्यू. अहो आम्ही तुम्हाला नाही समजून घेणार तर कोणाला समजून घेणार? हा, एक तर आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्हाला असं घरात बसून राहायची सवय नाही आहे. तुमचा जीव सगळा त्या शाळेत. तरी मी एवढे दिवस तुम्ही घरात बसून होताच की. ती बी शांतपणे होता. काही लई तक्रार केली नाही तशी तुम्ही. बस एवढंच लई झालं. आणि खरंच तुम्ही लई सहन केलं मास्तरीन बाई. तुम्ही जावा, तुमचं काम तुम्ही करा. तुमच्या आड कोण येणार नाही शब्द आहे माझा. हारणाऱ्या जिंकणाऱ्या पक्षाचा विचार करत नाही मी. तसं असतं तर तू तर सतत जिंकत आलीस. तुला हवं तसं वागलो असतो मी. इथे मुद्दा न्याय आणि अन्यायाचा आहे आणि अक्षराचा पक्ष न्यायाचा आहे. आमच्यापासून लेकराला तोडणं हा न्याय? लेकराला तू तोडलंस माझ्यापासून. त्यांना त्यांचं डोसकं हाय. तू ब्रेन वॉश केलंस की. एकच सांगतो, भ्रमात राहू नको. अजूनही वेळ गेलेली नाही. हे घर माफ करायला तयार होईल तुला. हे सगळं थांबव. आता हे थांबायचं नाही. आता एक तर सुनबाई नाहीतर आम्ही कुणीतरी बाहेर जाणारच. एकटी पडशील. तुझ्या बाजूने कुणी नसेल. सुनबाई सगळ्या माणसांना आपल्या बाजूने ओढायला लागले कळतंय आम्हाला. अहो पण त्यांना हे कळत नाही की आम्ही इथं 25 वर्ष राहतोय. किती? 25. आजवर केलंस, आता नाही. आता नाही. तुला सांगितलं ना मी. तुझा काउंटडाऊन सुरू झालाय. आकडे उलटे फिरतायत. 10, 9, 8. काउंटडाऊन कुणाचा सुरू झालाय हे लवकरच कळल. वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. आम्ही तुम्हाला इथं फक्त एकच गोष्ट सांगायला आलतो. किती भी प्रयत्न केलात तरी अधिपतींना तुम्ही आमच्यापासून दूर करू शकणार नाही.
आणि सुनबाईंना असं वाटत असेल की आज त्या शाळेत गेल्या म्हणून त्या जिंकल्या, आम्ही हारलो. तर तसं नाही. हारलीस तू, हारलीस, मान्य करत नाहीयेस. सोडा हो, असल्या छोट्या छोट्या लढाया हारलो म्हणून आम्हाला काय बी फरक पडत नाही. पण सुनबाईंनी ह्या घरात जे युद्ध सुरू केलंय हे आम्ही जिंकणार, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. आणि ही गर्वाची हवा तुम्हाला फार दिवस सोसणार नाही. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. वा. अरे वा. अरे वा नाही, वाच. मी अरे वा म्हणतेय कारण तुम्ही एवढे शुद्ध मराठीत वगैरे बोललात. हे काय आमचं प्रेम आहे. कशावर? भाषेवर? भाषेवर बी आणि भाषा शिकवणारीवर बी. बी नसतं ते. बी म्हणजे बियाणं. तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही पण म्हटलं पाहिजे. पण म्हणलं पाहिजे काय? तसं म्हणतो, आम्हाला काय म्हणायला आवडते. एकदा काय 10 वेळा म्हणतो आम्ही. तुम्ही मोजा. हा, आमचं प्रेम आहे भाषेवर पण, भाषा शिकवणारीवर पण. आमचं प्रेम आहे भाषेवर पण, भाषा शिकवणारीवर पण, भाषेवर पण. बर 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 ठीक आहे. चहा गार होतोय, चहा घ्या तुम्ही. त्याला काय गार चहा बी पितो आम्ही, एवढं काय. कशाला? आत्ता घ्या चहा. हे बघा, तुम्ही किती बी विषय बदलायचा प्रयत्न केला तरी हो विषय आमच्या मनात फिक्स आहे. हा, किती 3 वेळा झालं ना. पुढचं, आमचं प्रेम आहे भाषेवर पण, भाषा शिकवणारीवर पण. आमचं प्रेम आहे भाषेवर पण, भाषा शिकवणारीवर पण. बरं बरं. आता बरं तवाच वाटेल जेव्हा ह्यो विषय तुमच्या बी मनात येईल. आमचं प्रेम आहे भाषेवर पण, भाषा शिकवणारीवर पण. ओके. काय काय ओके काय? तुमचं म्हणणं ऐकलंय. तुम्ही चहा घ्या बरं. चहा गार होतोय. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, मला आवरायचं आहे. हे माझी मालन ग, तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली ग, हरली सुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली र, हरली सुद्ध बुद्ध हरली र. मन जुळली दर बळली ऋतू फुलली लहाडा नवसाची. अधिपती. सॉरी चुकून पकडलं. रात सुजली अन झाली चांदी मी चुकून धरलं. लेन 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 र, आभाळाचं दिन र. भिनली 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 कशी गोडी, जीव फुलला जीव फुलला मनी असा चांद तुझा फुलला रे, जीव फुलला जीव फुलला मनी असा चांद तुझा फुलला रे. अरैया 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 अरैया. बघा, आमचं ब्रेसलेट बी म्हणतो तुम्ही जाऊ नका म्हणून. थांबून काय करू? काम आहेत मला. शाळेत जायचंय. जाऊ मग, कोण नाही म्हणले मग जाऊ. जाऊ ना खरंच शाळेत. जाऊ. काल झालं की आपलं बोलणं. मी बोलतोय साहेबांसंग. जाऊ तुम्ही बिंदास. थँक्यू. बॉयलरची साफसफाई झाली काय?
यंत्र असलं म्हणून काय झालं? माणसासारखी काळजी घ्या. ठेव फोन. काय जा, जग जिंकून या. आता काय फॅक्टरीत? हा आता फॅक्टरी चालू आहे. चला एक विचारू काय? हे आणि काय नवीन? आ? नाही म्हणजे शिकलेल्या माणसांसारख्या सवयी लावून घेऊ नका हो. विचारा काय विचारायचं ते. हा हा नाही ते मी आपलं असंच अहो विचारा की पटशिरी. मास्तरीनबाईसनी जाऊन देईल काय शाळेत? तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं जायला पाहिजे त्यांनी. आई साहेब प्लीज हो. मग झालं तर तुमच्या मनाविरुद्ध आम्ही आजवर काही केलंय का? नाही. मग आता कसं करू? सगळं तुमच्या मनासारखंच होईल. थँक्यू आई साहेब. बायको संग राहून तुम्ही बी शिकलेल्या माणसावानी बोलायला लागला की. हा ते थँक्यू मी असंच म्हणलं आपलं. आभार परक्याचे मानायचे असतात. आम्ही तुमच्या आईसाहेब आहोत. आम्हाला काय म्हणताय थँक्यू थँक्यू? हा जावा तुम्ही फॅक्टरीत जा. येतो. शाळेत जातेस? हो बाबा. भुवनेश्वरी आज तुला शाळेत जाऊ देईल असं वाटलं नव्हतं. बाबा भुवनेश्वरी मॅडमचं काय म्हणणं आहे मला माहित नाही, पण अधिपतींनी स्टँड घेतला. ते मला म्हटले जा तुम्ही शाळेत, तुमची शाळा नाही बंद होऊ देणार. मला त्यांचा खूप आधार वाटतो बाबा. असेच एकमेकांच्या सोबत राहा, सपोर्ट करत राहा. हो. आणि काल तुला मी जे सांगितलं ना ते लक्षात ठेव. तुम्ही दोघे बाहेर भेटा, एकत्र फिरायला जा, एकत्र वेळ घालवा. हो बाबा. तू शाळा सुरू केलीस. भुवनेश्वरी खूप संतापली आहे. काल मला म्हणाली ते तुम्ही काय वाटेल ते करा, अधिपतीला माझ्यापासून दूर करू शकणार नाही तुम्ही. आता ती वाटेल ते करेल, अधिपतीला स्वतःकडे धरून ठेवेल. ते आईची माया, आईचं काळीज सगळी नाटकं होतील आता. अक्षरा, तू त्याची बायको आहेस. अधिपतीचा जास्तीत जास्त वेळ तुला मिळेल एवढं बघ. हो बाबा. येऊ मी? शतायुष्य. हा अधिपती. अहो कुणीकडे आहे तुम्ही? मी खोलीत आलोय. इथे घरातच आहे, बोला ना काय झालं? अहो काय नाही, आई साहेबांनी परवानगी दिली तुम्हाला. जावा तुम्ही बिंदास शाळेत. हा बाकी आपण नंतर बोलूया. मी बी चाललोय आता फॅक्टरीत, जरा काम आहे. पण तुम्ही जावा बिंदास, टेन्शन घेऊ नका. हा ओके ओके थँक्यू. हा ठीक आहे. ओके ओके. काय झालं? भुवनेश्वरी मॅडमनी परवानगी दिली शाळेत जायला. परवानगी दिली? हो. हा डाव आहे तिचा. खेळी करते. अधिपतीच्या नजरेत स्वतःची इमेज खराब होऊ नये म्हणून करते हे. महा हुशार बाई आहे. एनिवे मी शाळेत जाते बाबा. येते. ताई तू तू सुनबाईला शाळेत जायची परवानगी दिलीस? द्यावी लागली अगं पर का? अधिपतींसाठी. म्हणजे आता आम्ही सुनबाईंना अडवलं असतं तर ते अधिपतींना आवडलं नसतं. आम्ही चुकीच्या आहोत असं त्यांना वाटलं असतं आणि आम्हाला ते नग आहे. अगं पर ताई तिने तिचा स्वार्थ साधला की ग? आता आम्ही आमचा स्वार्थ साधू. म्हणजे सुनबाईंना या घराबाहेर काढणं हे आमचं एकमेव ध्येय आहे.
अगं वय ताई, पर ती काय तुझं ऐकणं झाली त्याचं काय? आणि ती स्वतःच खरं करायला. अगं बघ की तू नाही म्हणून ती शाळेत गेली. हे काय मला आवडलं नाही बघ. आम्हाला बी नाही आवडलं. मग ताई आता तू काय करणार आहेस? जे करायला पाहिजे तेच. बोला मॅडम. ओ फुलपगारे, तुमचं डोसकं कशापायी चालवताय तुम्ही? हा, काय झालं मॅडम? काय झालं? तुम्हाला माहित नाही काय झालं ते? नाही सॉरी, पण मला काही कळलं नाही. हा, पण आम्हाला सगळं कळलंय. म्हणजे म्हणजे आता तुम्ही घरला जायचं, ते पण कायमचं. मॅडम मॅडम माझं काही चुकलं का? काय चुकलं? तुम्हाला माहित नाही तुमचं काय चुकलं ते? हेडमास्टर नव तुम्ही? हा, मग हेड हरवल्यासारखं काय बोलताय? मॅडम मी ते सुनबाईंना शाळेत घेऊ नका, आल्या पावली परत पाठवा. सांगितलं होतं ना आम्ही तुम्हाला? हा ते मी हा, पण तुम्ही त्यासनी ठेवून घेतलं. आता तुम्ही घरला जा आणि पुढच्या 2 दिवसात तुमचा राजीनामा पाठवून द्या, नाहीतर आम्ही स्वतः तिकडे येऊ आणि तुम्हाला शाळेतनं बाहेर काढू. हे बघ, मी तुला सांगितलं मॅडम. तशी कविता. हा, तुम्हाला फुलपगारे सरांनी बोलवलंय. आत्ता? हो, लगेच. काही अर्जंट काम आहे म्हणाले. ठीक आहे, तुम्ही पुढे वा, मी येतेच. जा तू वर्गात जा. तुला का नाही बरोबर कळतंय बरं का ताई, कधी कुणाची कुठली नस दाबायची ते. आता हिच्यामुळे फुलपगारांची शाळा बंद होईल ना वा? पण ताई तुला वाटतंय का का फुलपगारे राजीनामा देत्याल म्हणून? का नाही देणार? आम्ही मालकीन आहोत, द्यावंच लागेल त्यासनी. असं झालं तर किती मजा येईल नाही ताई? स्वतःच्या स्वार्थासाठी फुलपगारेची नोकरी घालवली तिनं. आता कळल सुनबाईंना आमच्या मनाविरुद्ध वागलं की काय होतं ते. सर आत येऊ? सर तुम्ही बोलावलत ना, आता पण नॉक केलं, तुमचं लक्ष नव्हतं. काय झालंय सर? अक्षरा मोठा प्रॉब्लेम झालाय. काय सर? भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता मला. काय म्हणल्या त्या? त्यांना 2 दिवसात माझा राजीनामा हवाय. काय? आणि मी जर राजीनामा नाही दिला तर त्या स्वतः इथे येऊन मला शाळेबाहेर काढणार म्हणाल्या. नाही सर, असं नाही होऊ शकत सर. एकतर तू नाही तर मी, दोघांपैकी कोणीतरी एकच शाळेत राहू शकते अक्षरा. नाही सर, असं नाही होणार. अगं पण त्यांनी जे सांगितलं ते मला केलं पाहिजे ना. म्हणजे? हे बघ, मी शाळेतून गेलो तरी चालेल, पण तुला नाही जाऊ देणार. अगं तुझी गरज आहे या शाळेला. सर तुमची पण गरज आहे शाळेला. सर तुमची शाळा बंद होणार नाही आणि माझी. अगं पण त्यांनी तर राजीनामा. नका देऊ ना सर, नका देऊ प्लीज. तुम्ही राजीनामा देण्याची घाई नका करू. त्यांनी तुमच्याकडे 2 दिवस मागितलेत ना सर, तुम्ही मला 1 दिवस द्या. माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी सगळं ठीक करेन. जे माझ्या बाबतीत घडलं ना सर, ते मी तुमच्या बाबतीत नाही होऊ देणार.